इट्स ओके आपण इकडेच खाऊ इकडेच जेवू. बसू इकडे. हाय हाय मी हॉटेलची ऑनर आहे. इथे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळतं. तुझं नाव काय? चित्रा. बरं आणि काय काय मिळतं इकडे? पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, सुरमई फ्राय. ह्याला ना खूप भूक लागली कधीपासनं. तर आम्हाला जेवायचं तर आहेच पण आम्हाला अजून जाणून घ्यायचं की काय काय असतं. आम्ही खूप प्रेमाने जेवण बनवतो. चला. मावशी, हॅलो. माझी मावशी मस्त मालवणी जेवण बनवते. तुला बघायचं होतं ना मालवणी जेवण कसं बनवतात? मग बघ. चल बघूया. आपण एक सेकंड. अपूर्व कुठे आहे? अपूर्व कुठे आहे? अपूर्व अपूर्व What? हॅलो मासे चल इकडे आलो. चल पटकन ओय, नमस्कार. नमस्कार. कहिए क्या खिलाएंगे आप? बांगडा. अरे वा, मला तर बांगडा इतका आवडतो. बांगडा फ्राय, बांगडा पिकलं. इनफॅक्ट मी बोली चाहतात पण बांगडाच घाल. त्याला खूप भूक लागली आहे मावशी. इग्नोर रेडी का? रेडी रेडी. अरे तुमचं नाव काय? गीता. बाली. बाली छान आहे तुमच्या का? बरं बनवूया. हा, बनवूया. कुठे हे घ्या. हे यम्मी यम्मी. मॅरिनेशन. हे आलं लसूणची पेस्ट आहे. बरं, आलं आणि लसणाची पेस्ट. हा, हे तिखट हे मसाला. तिखट मसाला. हा तिखट मसाला पावडर असते ना? हा, पावडर असते. पाणी घातलं तुम्ही? आणि हा मसाला गरम मसाला आहे. तिखट मसाल्याचा सुगंध आला. नाक टाक. आला. शेंबूड पडलं तर? हे शेमडे तू. हो. हा मासा असा असतो तुटका? नाही तो आपण हे करायचं. असं नाही करत. अच्छा, हे काय म्हणजे हा मालवणी मसाला मालवणी प्रकारात बनवता तुम्ही? होय कुठले कुठले मसाले लागतात त्याच्यात? त्याच्यात हे आम्ही हे असतं ना, मिरची असते ते कुटून घेतो. बरं. त्याची पावडर तयार करतो. बरं. आणि मग ते लावतो माशाला. बरं. आणि आलं लसणाची पेस्ट लावतो. आलं लसणाची पेस्ट, मिरची आणि हे गरम मसाला पण लावतो. गरम मसाला. गरम मसाला पण लावतो. पण मासा फ्रेश असेल हे कसं कळतं? कळतो ना आपल्याला, दिसतो मासा ज्या माशाचे तोंडातून बुडबुडे आले ना तो फ्रेश. फ्रेश. जस्ट आउट ऑफ वॉटर. मावशी मी ट्राय करू का? हा, करा हा? करा. आई नको रे नको अपूर्व. तू टेस्ट बिघडवशील तू. तू नको खाऊ हा बांगडा. आहे की नाही? तुम्ही नाही खाणार म्हणा ना? मावशी, माझी साईड घ्या. होय. मावशी खाणार. बघताय कसं लावताय हे? आणि हा गरम मसाला. गरम मसाला. त्याच्यावर मीठ वगैरे नाही ठेवत का? मीठ लावलेलं आहे मॅरिनेशन ना. मध्ये असतंच ऑलरेडी. स्नेहा म्हणते की पाणी खूप थंड आहे आणि तिला वेट्स लावलं त्याच्यामुळे ती खाली जाते. पण आफ्टर सम टाइम इट्स ओके, ती यूज टू होते. राईट. चल आता जा खाली. बाय. चल ना घरी जा जीव दे.
वनस्पती आहे जी अपूर्वने मला गिफ्ट केली आहे. क्यूट आहे आणि असं पत्ता पत्ता वाटत पण नाही. मस्त आहे. घेऊन जा घरी. ओके. हो मी घरी घेऊन जाणार आहे. मी पुस्तकात ठेवून देईन. तर या ठिकाणी जे तुम्ही स्कुबा डायव्हिंग केलं मग कसं काय वाटलं तुम्हाला, तुमचा अनुभव काय होता सांगा जरा, प्रेक्षकांना पण समजेल. खूप मजा आली. वेगवेगळे मासे बघितले, कोरल्स बघितली. बोलत एकदम या झकास. थंडी वाजते आहे केव्हापासून मला. अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे लिटरली इतकं सुदिंग वाटतं ना तिथे खाली गेल्यावर. सगळे मासे तिथे आहेत आणि त्यांना ब्रेड भरवलं आणि ते ब्रेड क्रम्स ते असे गपकन खात होते. अमेझिंग एक्सपिरियन्स. मोठे मासे असे छोटे मासे. मोठे मासे ऑब्व्हियसली असं रॅगिंग करतात रे. म्हणजे छोटे मासे येतात खायला जातात आणि मोठा मासा असं झुप 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 करून खाट. सुपर फन. इट वॉज सुपर फन आणि खूप सेफ वाटलं मला खाली. थँक्स टू आवर इन्स्ट्रक्टर्स. थँक्यू सो मच. आम्हाला पण बरं वाटलं तुम्ही आमच्या या अन्वे अंडरवॉटर सर्व्हिस मार्फत तुम्ही जे स्कुबा डायव्हिंग केलं खरोखरच आम्हाला पण चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. आता आपण जातोय की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. बरोबर. काय सीन काय इकडे सिंधुदुर्ग किल्ल्याचा? ते सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्ण भारत देशात याच किल्ल्यावरती आहे. बाकी अच्छा. कुठेच तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला भेटणार नाही. बरं. आणि पूर्ण चारी बाजूने पाण्यामध्ये असा हा किल्ला आहे. पाण्यामध्ये. हा बांधला कधी होता? हा 1632 साला इसवी सन 1632 मध्ये शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी बांधला. हा. आणि इकडे खूप येतात का पर्यटक? हां, पर्यटक इथे लाखोंच्या संख्येमध्ये असतात. म्हणजे सकाळी स्कुबा डायव्हिंग वगैरे जातात. त्याच्या अगोदर चालू होतं इथे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू असतं किल्ला. 7 ते 7. 7 ते 7 सकाळी लोक हे करून घेतात. हां, करून घेतात. वाव. इकडे राहतं का कोणी? हां, आतमध्ये घरं आहेत ना, 18 घरं आहेत. 18 प्राचीन घरं? शिवाजी महाराजांच्या काळापासूनचीच घरं आहेत आतमध्ये. आणि राहतात लोक. आणि सर्व सगळ्या धर्माची घरं आहेत आतमध्ये. मुसलमान आहेत, हिंदू आहेत. त्यांच्याच फॅमिलीज राहतात तिकडे. हां हां हां, त्यांच्याच फॅमिली. आणि तेच मग गाईड वगैरे झालेत का? तेच आता गाईड वगैरे त्यांना पण बिझनेस पाहिजे मग त्यांनी खूप स्टॉल टाकले आहेत आतमध्ये. गाईड करतात. त्यांच्या किल्ल्याच्या होड्या पण त्यांच्या सुद्धा आहेत. मग ते मार्केट शॉपिंग कसं करतात ते रोज होडीतून अपडाऊन करून ठेवतो. चल मी जाऊन येतो जरा दुकानात. कुठे चाललाय? हा होडीतून जाऊन येतो. किती वाजता ना आपण 2 व्हीलर घेतो आणि होडी घेतात शॉपिंगला. पावसाळ्यात तर 3 महिने पूर्ण बंद असतं मग त्यांना सगळं पावसाळ्यात 3 महिने असं पूर्ण भरून ठेवावं लागतं. अच्छा. असं असतं. हां, राशन वगैरे. मग का शिफ्ट नाही होत इकडेच या साईडला? तर पहिल्यापासूनच किल्ल्यात त्यांची घरच तिथे आहे ना पहिल्यापासून. मग तिथेच त्याने बिझनेस वगैरे स्वतःचे करत गेले ते आणि आता तिथे स्थायिकच तिथे आहेत. पहिलं प्राचीन घरं आहेत. लीना मोगरे ना च्या खूप साऱ्या अचीवमेंट्स आहेत. हो, शी इज द पायनियर ऑफ फिटनेस एज्युकेशन. आणि त्यांची एक चेन ऑफ जिम्स आहे. टोटल फिटनेस ह्याचं फॉरवर्ड माधुरी दीक्षितनी लिहिलं आहे. ती लॉन्च पण तिने केलं. त्याचं इंग्लिश व्हर्जन आणि हे मराठी व्हर्जन. हे मराठी आता आलंय? आत्ता ट्रान्सलेट तुमच्या चॅनलवर पहिल्यांदा दिसतं. Oh my God! यू आर फर्स्ट टाइम. दिस इज अ पिक्चर जिकडून स्टार्ट झाली माझी स्ट्रीट फोटोग्राफीची काइंड ऑफ जर्नी ऑल्सो. सो मुंबई CSTला काढलेला पिक्चर. एक मुलगा बलूनकडे बघतोय. त्याच्या आईजचे एक्सप्रेशन सेज अ लॉट. This changed my life basically. So this picture initially came on the cover page of Sun magazine. तुमच्याकडे जर 1 लाख रुपये 500 आणि 1000च्या जुन्या नोट्समध्ये उरले आफ्टर 31 ऑफ डिसेंबर, त्याचं काय कराल? तर पुढचा ऑप्शन आहे रिझर्व्ह बँकचा दिलेला आहे. मी तिकडे जाणार कारण की ते म्हणणीचे पैसे आहेत. मी सोडणार नाही. 31 डिसेंबर उलटल्यावर मोदी सरकार ऑटोमॅटिकली डेट अजून पुढे वाढवणार. काय कॉन्फिडन्स आहे? नहीं, आता जितका लवकर होईल तितके आम्ही डिपॉझिट करू. अभी मैं उन्हें बेड पर बिछाकर सो जाऊंगा. असतील माझ्याकडे तर काय करणार, गंगेत वाहून टाकेल, जाळून टाकेल.